नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 15 मार्च 2025 रोजी झालेला आहे। एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्नकृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्नकृती राज्यशास्त्र या विषयावर आहेत। प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 इतिहास विषयावर आणि प्रश्न क्रमांक 6 ते प्रश्न क्रमांक 9 हे राज्यशास्त्र विषयावर आहेत। प्रश्न क्रमांक 1 अ आणि 6 मध्ये संपूर्ण विधाने लिहिणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2 अ आणि 8 ब मधील संकल्पना, चित्रे, कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे। बघा, जे आराखडे देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक 2 अ मधील आणि 8 ब मधील ते पेनाने काढायचे आहेत ते आराखडे। प्रश्न पहिल्यातील अ प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील पहिले विधान, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले। बघा, त्याचा क पर्याय बरोबर आहे ऊर। आपण त्या ठिकाणी उत्तर लिहून घेतलेले आहे। दुसरे विधान, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री टिंबटिंब हे होते। त्याचा ब पर्याय बरोबर आहे यशवंतराव चव्हाण। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते। पुढे आहे तिसरे विधान, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला। त्याचा ब पर्याय बरोबर आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर। हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। अगोदर आपण पहिला गट अभ्यासू। या ठिकाणी पहिला गट देण्यात आलेला आहे आणि त्यातील चुकीची जोडी आहे 4थ्या क्रमांकाची, एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर। ही जोडी चुकीची आहे। योग्य जोडी आहे एकच प्याला राम गणेश गडकरी। चुकीची जोडी ओळखून ती चुकीची जोडी तुम्हाला पुन्हा दुरुस्त करून लिहायची आहे। या ठिकाणी दुसरा गट देण्यात आलेला आहे। आणि त्यातील 4थ्या पर्यायाची जोडी चुकीची आहे। रेने देकार रिझन इन हिस्ट्री असं लिहिलेलं आहे, ती जोडी चुकीची आहे। रेने देकार डिस्कोर्स ऑन द मेथड अशी बरोबर जोडी तुम्ही लिहायची आहे। तिसरा गट पहा। तिसऱ्या गटातील पहिल्या पर्यायाची जोडी चुकीची आहे। आचार्य प्र के अत्रे असे लिहिलेले आहे, ती जोडी चुकीची आहे। योग्य जोडी आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेली आहे प्रभाकर भाऊ महाजन। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणतेही 2, 4 गुणांसाठी आहे। एकूण 3 कृती दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 कृती तुम्ही पूर्ण करायच्या आहेत। आपण 3ही कृती अभ्यासू। पहिली कृती आहे पुढील तक्ता पूर्ण करा। भारतातील ग्रंथालय शहरे, त्या ठिकाणी शहरांची नावे दिलेली आहेत, त्या शहरातील ग्रंथालयाची नावे तुम्ही लिहायची आहेत। माझ्याकडून अगोदर वस्तू संग्रहालयाची नावे लिहिली गेली होती, पण त्या ठिकाणी ग्रंथालयाची नावे लिहायची आहेत। पहिले शहर आहे कोलकाता, नॅशनल लायब्ररी दिल्ली, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी हैदराबाद, स्टेट सेंटर लायब्ररी मुंबई, लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी। दुसरी कृती आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। भारत एक खोज मालिकेतून मांडलेल्या घटना, हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, मौर्य कालखंड, मोगलांचे आक्रमण। तुम्ही कोणतेही 4 लिहायचे आहे। पुढे आहे भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळी।
तिसरी कृती, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे. 4 चौकटीत 4 थंड हवेची ठिकाणे लिहायची आहेत. पाचगणी, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान. अजून आहेत चिखलदरा, खंडाळा. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, थोडक्यात टिपा लिहा. 3 टिपा दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी. पहिली टीप आहे उपयोजित इतिहास. उत्तर, एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. दुसरी टीप आहे मराठा चित्रशैली. उत्तर, इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातील आहेत. वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. तिसरी टीप आहे स्थळकोश, पण कोणत्याही 2 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारान स्पष्ट करा. कोणतेही 2, 4 गुणांसाठी. 4 विधाने दिलेले आहेत, कोणतेही 2 विधानांचे सकारान स्पष्ट करायचे आहे. पहिले विधान आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर, कारण मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. दुसरे विधान, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात, म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तिसरे विधान, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. आणि चौथे विधान आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 4 पैकी कोणत्याही 2 विधानांचे सकारान स्पष्ट करायचे आहे. पुढे आहे प्रश्न चौथा, पुढील उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. उताऱ्यातच प्रश्नांची उत्तरे आहेत. तुम्ही जर उतारा व्यवस्थित वाचला तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे या ठिकाणीच मिळतील. उताऱ्याचा पुढील भाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जी उत्तरे आहेत त्याला आपण अंडरलाईन दिलेली आहे. पहिला प्रश्न, 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते? 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. त्याचे उत्तर आहे मेजर ध्यानचंद. मेजर ध्यानचंद हे 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. दुसरा प्रश्न, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. भारतात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणीच प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. तिसरा प्रश्न, हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. उतार्याला अनुसरून तुम्ही प्रश्नाचे उत्तर लिहिले तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतात, कारण तुम्हाला या ठिकाणी स्वतःचे मत मांडायचे आहे. तरी आपण नमुना उत्तर या ठिकाणी दिलेले आहे.
उत्तर, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी हा एक सांघिक खेळ आहे. तो 2 संघांमध्ये खेळला जातो. मेजर ध्यानचंदांनी या खेळाला प्रसिद्धी मिळवून दिली. प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 6 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पहिला प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमा द बोवार हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. दुसरा प्रश्न, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. उत्तर, विविध कला क्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात. कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कला वस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते. मृदन क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. पुढे आहे तिसरा प्रश्न, पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. आणि चौथा प्रश्न, पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले. प्रश्न 6वा बघा. प्रश्न 6 ते प्रश्न 9 हे राज्यशास्त्र या विषयावर आधारित आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुणांसाठी आहे. पहिले विधान, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचा ड पर्याय बरोबर आहे 50%. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तुम्ही पूर्ण विधान लिहायचे आहे. दुसरं विधान, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली. त्याचा ब पर्याय बरोबर आहे हरित क्रांती. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. प्रश्न 7वा, पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2, 4 गुणांसाठी. पहिले विधान, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. हे विधान बरोबर आहे. आपण सकारांना अभ्यासू. हे विधान बरोबर आहे, कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते, निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर त्या पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. दुसरे विधान, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. हे विधान चूक आहे. हे विधान चूक आहे, कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन कार्य करीत आहे. हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली. म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. पुढे आहे तिसरे विधान, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हे विधान देखील चूक आहे. 3 विधानांपैकी कोणत्याही 2 विधानांचे सकारण स्पष्ट करायचे होते. आपण पहिल्या आणि दुसऱ्या विधानाचे सकारण स्पष्ट केलेले आहे. प्रश्न 8वा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1, 2 गुणांसाठी. 2 संकल्पना दिलेल्या आहेत. कोणतीही 1 संकल्पना स्पष्ट करायची आहे. पहिली संकल्पना आहे अल्पसंख्याक विषयक तरतुदी. उत्तर, अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे. अल्पसंख्याकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. अल्पसंख्याकांची भाषा, संस्कृती, लिपी, धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात
अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. पुढे दुसरी टीप आहे कामगार चळवळ. 1850 नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला. पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या. स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियनची स्थापना झाली. 1960 ते 1980 पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता. 1980 नंतर मात्र मुंबईतील कापडगिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली. जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे. पहा, 2 संकल्पनांपैकी कोणतीही एक संकल्पना तुम्ही स्पष्ट करायची आहे. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 2 कृती दिलेल्या आहेत. कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे 2 गुणांसाठी. आपण या ठिकाणी दोन्हीही कृती पूर्ण करून घेऊ. पुढील तक्ता पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग भूमिका आणि मतदार भूमिका. अगोदर आपण निवडणूक आयोग भूमिका अभ्यासू. मतदारसंघाची निर्मिती करणे, निवडणुका घोषित करणे. आणि मतदाराची भूमिका आहे आचारसंहितेचे पालन करणे, मतदान करणे. दुसरी कृती आहे पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने, बेरोजगारी, जातीयता, गरीब श्रीमंत वाढती दरी, दुष्काळ. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 2 गुणांसाठी. पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत. 1. किमान 4 राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळणे आवश्यक किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे किंवा आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक किंवा किमान 4 राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. पुढे आहे दुसरा प्रश्न. भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? उत्तर. भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे. 1. लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक आणि जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. 2. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत. केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. 4. शासन व्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. 2 प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.